नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, आपण घर बांधल्यानंतर आता बघा मेट्रो सिटी किंवा खेडेगावामध्ये सुद्धा ग्रामपंचायत असते, नगर परिषद असते, त्या गावामध्ये सुद्धा बघा किंवा मोठ्या सिटीमध्ये बघा घराच्या वरती टाकी असते पाण्याची। ग्रामपंचायतची सुद्धा टाकी खेडेगावामध्ये बघा उंचावर असतात का? महानगरपालिकेच्या टाक्या उंचावर असतात किंवा आपल्या इंडिव्हिज्युअल घरामध्ये सुद्धा आपलं वैयक्तिक घर असतं, आपण टाकी पाण्याची वरती करतो। खाली पण पाण्याची टाकी असते आणि वरती पण असते आणि खालचं पाणी आपण मोटरनं वर टाकीत साठवतो आणि ते आपल्याला पाहिजे तसं घेतो। कारण कसं असतं, लाईट असो नसो किंवा खर्च पण येत नाही, नळ चालू केला की पाणी येतं। तसंच आहे मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये अशा ठिकाणी पैसे ठेवा की आपल्याला रेग्युलर मिळाले पाहिजे। आता बरेच लोक प्रॉपर्टीमध्ये पैसे ठेवतात, वाईट नसतं, सोनं चांदी घर जागा जमीन SIP शेअर मार्केट पैसे ठेवायची जागा वाईट नसते मित्रांनो, परंतु रेग्युलर मिळत नाहीत आणि गॅरंटेड मिळत नाहीत। जसं पाण्याच्या टाकीवर आपण वरती पाणी भरलं तर तेवढं पाणी संपेपर्यंत आपल्याला मिळते का नाही, आणि ते पण जेवढं आहे तेवढंच मिळतं। परंतु LIC ऑफ इंडियामध्ये जर पैसे ठेवले तर तुम्हाला वाढून मिळतात आणि लाईफ टाईम मिळतात। आता 1000 लिटरची टाकी आपल्या घराची वरती ठेवली आहे, 1000 लिटरच पाणी येणार, लाईफ टाईम पाणी येणार का? आणि पाणी टाकी का करतो आपण? आपल्या सोयीसाठी। किंवा दुसरं एक उदाहरण आहे मित्रांनो, आपण बिल्डिंगला आपण लिफ्ट असते, लिफ्ट ही फास्ट पळते आणि आपल्याला कमी श्रमामध्ये लवकर वरती जाता येतं, आणि तरी पण जिना आपण ठेवतो, मग डबल खर्च का करतो? मित्रांनो, जिना हा गॅरंटेड आहे, सेफ आहे, आणि लिफ्ट ही फास्ट चालते, परंतु इमर्जन्सी अनेक निर्माण होऊ शकतात त्याच्यामध्ये, कारण टेक्निकली प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात। परंतु जिना हा गॅरंटेड आहे, तिथं काहीच प्रॉब्लेम येत नाही। किंवा आपण अनेक गोष्टी, आपण 4 व्हीलरचा इन्शुरन्स करतो, माणसाचं करत नाही। आपण घराला कुलूप लावतो, ज्यांनी पैसे कमवले आणि ते वस्तू आणले त्याला आपण सुरक्षित करतो, परंतु जो कमवणार आहे त्याला करत नाही। मित्रांनो, कुठं तर आपल्या विचारामध्ये आणि कर्मामध्ये प्रॉब्लेम येतो, म्हणून शेवटी आपल्याला उत्पन्न बंद झाल्यावर अनेक प्रॉब्लेम येतात। पैसे कमवताय आपण तोपर्यंत काहीच प्रॉब्लेम नसतात, ते आपण पैसे कमवतो आणि प्रॉब्लेम सॉल्व करतो, परंतु कमवू शकत नाही। ही स्टेज येणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, उतारवं येणार आहे का नाही? आणि उतारवं येण्याच्या पहिलं डिसेबिलिटी डेथ डिसीज कधी येऊ शकतात कुणाच्या आयुष्यामध्ये, हे उत्पन्न बंद करणारे संकट आहेत, आणि ते आल्यानंतर काय करणार? मित्रांनो, आपलं जसं टाकीतलं पाणी कधी वापरायला मिळेल म्हणून आपण पाणी साठवतो, तसं पैसे पण साठवले पाहिजेत, आणि आपल्या आयुष्यासाठी आपणच पैसे साठवले पाहिजेत, दुसरा कोणी साठवणार नाही। LIC ऑफ इंडियामध्ये जर पैसे ठेवले तर आयुष्यभर रेग्युलर पैसे मिळतात मित्रांनो, थोडे भरून जास्त। आणि हा प्लॅन घेण्यासाठी फोन करा। ओके, थँक्यू।